खराब आहे तुमची कंडिशन तर तुम्ही सांगायचं ना तोंडानी. लग्न कसं करताल तुम्ही लोक? भाषा शुद्ध कशी असू शकते ते काय तूप आहे का? मी भाषेने मोठी केलेली मुलगी आहे हो की नाही. आणि माझं ना भाषांवर, बोलींवर, उच्चारांवर, लयींवर खूप प्रेम आहे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण असे काही म्हणजे व्हिडिओ बनवायचा आणि त्या माहोलमध्ये नाही, आपण जस्ट गप्पा मारतोय. इथे एक चित्रपट करतोय उंट्यावरच्या शहाणे आणि खूप सुंदर पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहे. आपण प्राजक्ता ताईसोबत थोड्याशा गप्पा मारूया. आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या, त्यानंतर मला मोह नाही आवरला व्हिडिओ घ्यायचा. इतकी फिलॉसॉफी सांगितली की जी फिलॉसॉफी ती भेटल्यावरच तुम्हाला कळेल, व्हिडिओमध्ये तर नाहीच कळणार. फक्त जस्ट एक पण तू पण खूप खूप गोड काम करणारा मुलगा आहेस. म्हणजे आमची आत्ता या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ओळख झाली. मी पहिल्यांदा अक्षयला समोरासमोर पाहतीये, पण मी जी काही त्याची कामं पाहिलेली आहे तो खूप छान. तू कॅरेक्टर काय पकडतो. त्या दिवशी मी म्हणणार तुम्हाला बोलायचं होतं तुम्हाला, मी म्हणलं कसं बोलू आता, ओळख नाही काय नाही, तेव्हा तूच म्हणलं तू अक्षय टांग. तर मी खूप खुश झालो, अरे यार ताईंना माहिती आहे. आणि नंतर आमची चर्चा झाली, तुम्ही जेवढ्या स्क्रीनवर दिसता ना गोड, त्याच्यापेक्षा जास्त असं दिसता. आज बोलला म्हणजे आपण बघत राहतो किती छान आहे आणि बोलतात पण तशात गोड. तू बाळूमामा करायचंस ना तेव्हा मी फार आपलं सिरियल पाहणं होत नाही ना रे. आपण खूप कामं करत असतो आणि आपल्या वेळा, सिरियलच्या वेळा. पण मी सुरुवातीला काही एपिसोड पाहिले होते, तर मला तू खूप प्रॉमिसिंग वाटला होतास तेव्हा. आणि मला तुझं नाव सुद्धा माहित नव्हतं, पण मी म्हटलं की हा मस्त काम करतोय. किंवा असं होतं ना की ह्याला पुढे कामं छान मिळणार आहेत ना, आणि मिळायला हवीत म्हणजे. आणि मग मी कुठल्या तरी सेटवर होते आणि माझं तुझं कौतुक कोणीतरी करत होतं, खूप छान काम करतो म्हणून. तर मला इतकं भारी वाटलं की हा आपलं प्रेडिक्शन खरं आहे, हा मुलगा आवडतोय खूप सगळ्यांना. आणि मी रावीच्याच वेळेला एकदा हॉस्पिटलला, माझी मुलगी आहे रावी, आणि तिच्या वेळेला एकदा हॉस्पिटलला गेले होते आणि आमचं डिस्कशन चालू होतं साधारण इंडस्ट्री आणि तुम्ही काय. तर माझे गायनाक पण मला म्हणाले होते की अरे एक तो त्या सिरियल मधला एक मुलगा, एक पान खायचंस का तो किती गोड काम करतो प्राजक्ता. अरे वा वा, तुमचं प्रेडिक्शन खरं व्हावं. आणि तू शाहीर, महाराष्ट्र शाहीर मध्ये पण ह्यांचा राजा मयेकर काय सुंदर केले होतेस तू. म्हणजे मला खूप लहानपणी आठवतं त्यांचं ते आमची माती आमची माणसं यायची, आणि त्यातला चेहरा मला साधारण आठवतो. पण तू मिमिक्री नाही केलीस. अशी कॅरेक्टर करताना ना मिमिक्री करून नाही चालत, त्यातली मजा जाते. त्यातला कितीतरी सार त्यात उतरायला पाहिजे आणि तरी आपलं पण काहीतरी राहायला पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी तुला खूप चांगल्या प्रकारे साधतात. थँक्यू. मी कधीच कोणाची मिमिक्री मला येतच नाही, फक्त मला तुमचा आवाज येतो थोडासा. मग मला फार आवडेल. माझं एवढं भारी काम आहे, अशी तुम्ही तारीफ केली, मला तर लयच आवडलं. कारण की तुमचं जे कन्व्हिक्शन असतं ना ते आपोआपच मला, म्हणजे मी कधीच नाही केलं, आता पहिल्यांदाच मी. पण ह्याची एक गंमत आहे, मी कायम म्हणते की मी भाषेने मोठी केलेली मुलगी आहे हो की नाही. आणि माझं ना भाषांवर, बोलींवर, उच्चारांवर, लयींवर खूप प्रेम आहे. तर मला असं कधीच होत नाही की कसं बोलतो ना कसं बोलतो ना तू. माझ्या कानाला काहीच खटकत नाही. मला असं वाटतं की नाही हा असंच बोलत असेल, आणि हे छान आहे की. आणि ही जी विविधता आहे, किंवा मला असं कायम वाटतं की ज्या भाषेच्या बोली अधिक ती समृद्ध. कारण मग त्या निमित्ताने वाक्प्रचार येतात, म्हणी येतात, वेगळे वेगळे संदर्भ येतात, शब्द येतात, म्हणजे पर्यायाने भाषा समृद्ध होते. तर आपलं खरं तर बोलींवर प्रेम असायला पाहिजे, पण आपण इतकं प्रमाणमध्ये अडकतो ना. पण खरं तुमची भाषा एकदम अशी छान आहे, जशी नॉर्मली जी आहे ना ती खूप अशी एकदम शुद्ध करून आपल्या समोर आली असे. हे तर मला अगदीच आवडत नाही. हे तर माझं वाक्य प्रसिद्ध आहे की भाषा शुद्ध कशी असू शकते ते काय तूप आहे का? नाही खरंय, पण ते प्रमाण जे म्हणता ना, म्हणजे कारण आपल्याला काम करायला ती गरजेची आहे. नट म्हणून आपण शिकणं ती आवश्यक आहे. करेक्ट. तर ती शिकलीच पाहिजे. ज्या तुमच्या भूमिकेला त्याची गरज आहे तिथे ती वापरलीच पाहिजे. पण एरवीच्या आयुष्यात बोला ना तुमची बोली, जसं तुम्ही घरी बोलता. करेक्ट आहे. माझ्या घरी मी तसाच राहणार ना, नॉर्मल. आणि तसंच राहायला पाहिजे, नाही तर पुढच्या पिढीपर्यंत कशी जाणार ती. करेक्ट आहे. ताई तुमच्याकडून एक गोष्ट अजून ऐकायची आहे की माणसाने कसं राहावं, कसं जगावं,
छान राहावं, स्वतःवर प्रेम करावं. खुश राहण्यासाठी काय करावं? मी कायम म्हणते की स्वतःवर प्रेम करणं ही गोष्ट मला स्वतःला स्वीकारणं इतकी महत्वाची वाटते. बरोबर आहे. आणि ह्याच गोष्टीत आयुष्यात तुम्हाला पुढे नेतात. आपल्याला ना म्हणजे आपल्या मराठी कुटुंबांमध्ये खूप गोष्टी शिकवल्या जातात, पण स्वतःवर प्रेम कर, तू किती छान आहेस, तू चांगला आहेस, किंवा व्यवहार, आर्थिक गोष्टी या शिकवल्याच जात नाही. आणि हे जे प्रमाण आहे न शिकवण्याचं, हे मुलांकडून मुलींकडून मग ही उतरंड जशी जशी खाली जाते तो संघर्ष अधिक तीव्र होत जातो. बरोबर. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, कारण आपण सगळे युनिक आहोत ना. तू जसा दिसतोस, बोलतोस, हसतोस तसं माझं नसतं. तर स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा, आपल्या मतांवर ठाम राहा. गोष्टी येतात जातात, त्या स्थिर नसतात. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. बरोबर. गोष्टी बदलत राहणार, हेही दिवस जाणार. मला एक सेकंद विचार वाढ म्हणजे तुमचे ते पडताळून बघितलं. खरंय, चेंज हेच एक कॉन्स्टंट गोष्ट आहे. करेक्ट आहे. तर माझं म्हणणं आहे की आपल्याला स्वीकारा, आपल्यावर काम करा, आपल्यासाठी संधी निर्माण करा, मग सगळं होतच की. करेक्ट. आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे, मी तुझं करतो. अरे पण तुझं आहे का व्यवस्थित? करेक्ट आहे. मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. आता फक्त एकच प्रश्न विचारतो, आणि कुठला चित्रपट आहे? आणि म्हणजे मी पण आहे त्याच्यात, पण तुम्ही सांगा. आपण एक मस्त चित्रपट करतोय, उंटावरचे शहाणे, आणि त्याच्यामध्ये तुमचं पात्र कसं आहे? छान आहे माझं पात्र. मला वेगवेगळी पात्र रंगवायला आवडतात, आणि आपले काय आई वडील प्रोड्युसर नसल्यामुळे आपल्याला जी पात्र मिळतात ती आपण छान करतो. पण छान चित्रपट आहे आणि खूप मस्त मस्त कलाकार आहेत. आपल्याला सगळ्यांबरोबर काम करताना फार मजा येते, आणि अशी सगळ्या फळीतले कलाकार आहेत. 17 वर्षापासून साधारण पुढे अनंत वर्षापर्यंत. आणि ही अशी अक्षय सारखी, सचिन सारखी तरुण मुलं आहेत. त्यामुळे एक वेगळा उत्साह पण आहे सेटवर. त्यामुळे सगळ्या प्रकारची कामं इथे काय पाहायला मिळतात. ही एक गंमत आहे. आणि मला आवडतं अरे म्हणजे इतरांची कामं पाहायला आणि त्यांचं कौतुक करायला पण आवडतं, शिकायला पण मिळतं ना. आणि आपल्यासारखं कोणीच करणार नसतं, म्हणजे आपण वेगळं वेगळंच करतोय ना. तर कधी कधी इन्सिक्युरिटीजमुळे आपण असं होतं आपलं की अरे बापरे कसं म्हणू, काम बरं करतो म्हणा ना, उघडपणे. खरंय खरंय. म्हणजे आपल्याला जशा काही गोष्टी शिकवल्या जात नाहीत तसं कौतुक करणं आणि कौतुक घेणं ह्याही गोष्टी शिकवल्या जात नाही. शिकवल्या जात. म्हटलं की अक्षय छान असतोस रे तू, तर तुला मनात वाटेल पहिल्यांदा की खरंच बोलतेय का ही बाई, हिचं माझ्याकडे काही काम आहे का, ही माझ्या खेचत नसेल ना, मी विचित्र असतो म्हणून म्हणाली असेल का. अरे घे ना पटकन, छान असतोस तर. किंवा एखादी गोष्ट छान आहे तर आपण म्हणतो की कशाला ना मोकळेपणाने कौतुक करू, राहू देत ना. असं होतं कधी कधी, होतं कोणी कोणी असतं तसं, त्यांना वाटतं काय कौतुक करायचं. पण मार्क किती पाड आणि कशी शाळेत जा आणि काय करिअर कर वगैरे हे सगळं शिकवतो. पण हे जी बेसिक जी मूल्य आहेत आयुष्यात जगायला जी उपयोगी पडतात, की तुम्ही एकमेकांशी कसं वागावं, तुम्ही समोरच्या माणसाचा सन्मान, त्याच्या विचाराचा सन्मान कसा करावा, त्याला स्पेस कशी द्यावी, ह्या गोष्टी नाही शिकवल्या जात. मला असं वाटतं ह्याही सांगितलं गेलं पाहिजे. खरंय. तुमच्यासोबत गप्पा मारून असं वाटलं की तुमच्याकडून कोणाला नुकसान कधीच होणार नाही. स्माइल बघून असं, तुमचे स्माइल आणि वेलकमिंग जे ऍटिट्यूड आहे ते बघून असं वाटतं की यांच्याकडून आपल्याला खरीच काही नुकसान होणार नाहीये. खरंच खूप मजा आली तुमच्याशी बोलून आणि काम करताना. आणि अक्षय तुला खूप छान 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 कामं मिळवत आणि वेगवेगळ्या भूमिका मिळवत आणि रसिकांच्या समोर तू सतत असू देत आणि तुझं कौतुक होऊ देत. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.